दम्याचे मोफत औषध वाटपाची शहाणे कुटुंबियांची परंपरा अविरत. परभणी प्रतिनिधी रमेश मुलगीर. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर परभणी शहरातील शहाणे कुटुंबियांच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही दम्यावरील औषधाचे मोफत वाटप करण्यात आले. सोमवार दिनांक 8 जून दुपारी 1:33 शुभमुहूर्तावर या औषध वितरण कार्यक्रमाला सुरुवात झाली. शहाणे कुटुंबीय गेल्या 4 पिढ्यांपासून अस्थमा दम्याने त्रस्त रुग्णांना विनामूल्य औषध देण्याची परंपरा जपत आहेत. या उपक्रमासाठी दरवर्षी महाराष्ट्रासह इतर राज्यातूनही हजारो रुग्ण परभणीत दाखल होतात. या सेवाभावी उपक्रमामुळे शहाणे कुटुंबियांविषयी नागरिकांमध्ये विशेष श्रद्धा आणि विश्वास निर्माण झाला आहे. औषध तयार करण्यापासून ते वितरणापर्यंतच्या सर्व कामांमध्ये राधाकृष्ण शहाणे, विठ्ठल शहाणे, प्रकाश शहाणे, प्रदीप शहाणे, शरद शहाणे, सतीश शहाणे, विलास शहाणे, धोंडीराज शहाणे, विनोद शहाणे, गणेश शहाणे आणि तानाजी शहाणे यांनी परिश्रम घेतले. तसेच औषध निर्मिती आणि व्यवस्थापनासाठी निलेश गवळी, हनुमान मंडलिक, कैलास हेंडगे, सिद्धी शहाणे, कृष्णा शहाणे, ध्रुव शहाणे, ऋषी शहाणे यांनी सहकार्य केले. दरम्यान औषध घेण्यासाठी दूरवरून आलेल्या नागरिकांच्या सोयीसाठी मागील 2 दिवसांपासून ताडेश्वर ज्वेलर्सचे मालक रामभाऊ पांगरकर यांच्या वतीनं मोफत अन्नदानाची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच संत नरहरी महाराज सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष नाना मैल यांनीही औषध वितरणासाठी सहकार्य केले. सेवाभाव आणि सामाजिक बांधिलकी जपणारे या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक होत असून शहाणे कुटुंबियांची ही परंपरा आजही अविरतपणे चालू आहे.